कोणता वापरला जातोय आपण पाहणार आहोत। फक्त 2 फिल्डर हे या ठिकाणी सर्कलच्या बाहेर असतील आणि बाकी सर्व खेळाडू या ठिकाणी आतमध्ये असतील। P1चं हे पहिलं षटक आहे, कोण हाताळतोय, कशा पद्धतीने या ठिकाणी या पहिल्या षटकामध्ये धावा गोळा केल्या जाणार आहेत याचं धावतं वर्णन मी पुन्हा एकदा तुमच्या समोर सुभाष टेंबे आपला सर्वांचं स्वागत करतोय। बघा या ठिकाणी बरोबर 12:30 या ठिकाणी टायमिंग झालेला आहे, 12:30 झालेला आहे, 12:30 वाजलेले आहेत। पण 12 कोणाचे वाजणार येणारी वेळ सांगणार आहे। सामना अटीतटीचा आहे, एका बाजूला जोहे आहे, दुसऱ्या बाजूला बळवली बी संघ आहे। तर बॉलिंग पार्क वरती P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरलाय सिद्धेश मोकल। हा पहिला गोलंदाज P1चं पहिलं षटक या ठिकाणी हाताळतो आणि स्ट्राईकला आलाय प्रदीप आणि नॉन स्ट्राईकला आमिर। प्रदीप खरत समोर खेळण्यासाठी सज्ज होते आणि आमिर पाटील नॉन स्ट्राईकला आहे। तर सामन्याला झाली सुरुवात, फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, P1चं पहिलं षटक या ठिकाणी या चेंडूचा घेतलाय समाचार। चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला, पॉइंटच्या दिशेने मारलेला हा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार आर पार सीमारेषा पार चौकार डीजे। पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या बाजूला टेकडीवरती सुद्धा आमचे काही मित्र परिवार त्या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्यांना विनंती आहे आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी वरती बसायचं आहे टेकडीवरती। हा चौकार आला, 4 धावेना अकाउंटला सुरुवात झालेली आहे। यावेळेला मात्र चेंडू लाभ केलाय, उडवलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आलाय आणि पकडलाय झेल। इथे मात्र या ठिकाणी साहिलनं पकडलेला झेल आपण बघतोय, यशस्वी हा झेल पकडलेला आहे आणि फलंदाजाचा मात्र या ठिकाणी संपलाय खेळ। जो की चौकार मारणारा बॅट्समन या ठिकाणी स्ट्राईकला आला होता त्याला मात्र माघारी जावं लागेल। प्रदीप बॅक टू द पॅव्हिलियन डीजे। प्रदीपची जागा सांभाळण्यासाठी नवीन बॅट्समॅन न्यू बॅटर मैदानामध्ये उतरतोय, तो म्हणजे प्रकाश पाटील या ठिकाणी मैदानावरती उतरतोय। पहिला चेंडू चांगला खेळला, पण बघा 4 षटकांचा सामना आहे, घाई करायची काही गरज नाही। हिंदीमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो की जल्दी का काम शैतान का होता है, घाई करायची तुम्हाला गरज नव्हती। पहिला चौकार आला होता त्यामुळे पहिल्या P1च्या पहिल्या षटकामध्ये भले धावा कमी आल्या तरी चालतील, विकेट जाता कामा नव्हती। इथे आपल्याला टिकून विकेटवरती टिकून राहणं महत्त्वाचं आहे, विकेट आपली साबूत ठेवणं गरजेचं आहे। पण यावेळेला मात्र चौकारावरती त्याच्यानंतर एक विकेट गेली, 1-4 अशी धावसंख्या आपण पाहतोय। चेंडू झाले 2 आणि प्रकाश नवीन बॅट्समॅन न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे। नॉन स्ट्राईकला मात्र या ठिकाणी आमिर पाटील नॉन स्ट्राईक वरती आहे। प्रकाश पाटील समोर खेळण्यासाठी सज्ज होईल, आमिर मात्र नॉन स्ट्राईकला आणि बॉलिंग फर्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश मोकल। सिद्धेशचा पुढचा चेंडू पेण नगरपालिका एंड कडून उजव्या हाताची गोलंदाजी आहे, बॅटची कडा चाटलेली आहे, चेंडू येतोय फर्स्ट स्लिपला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, थ्रो केला असता तरी या ठिकाणी गुड वाटलं असतं, परंतु मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला, पण प्रयत्न असफल। इथे मात्र सुरक्षित एक धाव काढून दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत आणि संघाची धावसंख्या 1 धावेने वाढतीये। धावसंख्या होती ती 1-5, 5 लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेट के नुकसान पे 5 रन। 24 लाईव्ह इव्हेंट्स एक मोठं चॅनल आहे, त्याच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण केलं जात आहे। आजचा दिवस पहिला दिवस आहे, पण मात्र आज थोडीशी इकडे तिकडे कमी जास्त होईल, परंतु उद्या मात्र या ठिकाणी नक्कीच चांगला खेळ आपल्या सर्वांच्या भेटीला युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। दरम्यान एक धाव काढून आपली स्ट्राईक रोटेट झालेली आहे, आमिरला या ठिकाणी स्ट्राईक मिळालेली आहे। आमिर पाटील याला या ठिकाणी खातं खोलायचं आहे। प्रकाशनं मात्र या ठिकाणी येऊन एक सिंगल घेतलेली आहे आणि बाद झालेला फलंदाज आपण या ठिकाणी पाहिला, ज्याने चौकार मारला होता आणि दुसऱ्या चेंडू वरती मात्र हा प्रदीप घरत मात्र या ठिकाणी बाद झालेला आपण पाहिला, 1-5। यावेळेला सरळ या ठिकाणी उभा राहून सरळ बॅटनं चेंडू खेळून काढतोय, जातोय सरळ डीप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। पुन्हा एकच सिंगल मिळाली, टेकन 1 रन, एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते। संघाची धावसंख्या झालेली आहे 1-6, 6 धावा। पहिलं P1चं षटक आहे, अतिशय चांगलं पॉवरफुल चांगलं कमबॅक म्हणता येईल। या ठिकाणी या गोलंदाज सिद्धेश मोकल याचं हे कमबॅक आपण पाहतोय। चौकारानंतर मात्र या ठिकाणी एक विकेट घेतली आणि धावा कमी दिल्या, फक्त सिंगल धावेवरती रोखलंय हे वादळ या ठिकाणी आपण बघतोय। चांगला चेंडू अडवला गेला, इथे मात्र पुन्हा एकच सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल।
आमचे तरणखोपचे सुहास पाटील यांच्याकडून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. सुहास पाटील यांचा देखील खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. एक पुन्हा एकदा सिंगल धावसंख्या झालेल्या 7 लॉस ऑफ 1 विकेट. सिद्धेश मोकल चांगला रनअप आहे आणि चांगला या ठिकाणी अचूक टप्पा, सटीक लेंथ आणि लाईन परफेक्ट घेतली गेली आहे. यावेळेला उचली घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या जाळ्यामध्ये. इथे मात्र या ठिकाणी प्रयत्न फसला तो अर्थात फलंदाजाचा, आणि या चेंडूवरती कदाचित शेवटच्या बॉलवरती एखादा षटकार आणायचा होता, धाबा वाढवायच्या होत्या, धाबा पुढे न्यायच्या होत्या, पण मात्र असफलता मिळाली. प्रयत्न असफल झालाय, अयशस्वी झालेला हा फलंदाज आपण पाहिला. आणि दरम्यान मात्र धावसंख्या स्थिरावलेली आहे. प्रायमरी षटक संपलंय, प्रिलिमिनरी षटक फर्स्ट ओव्हर कंप्लीट. धाबा झालेल्यात 1 बाद 7. सन्माननीय दिनेश कोळी यांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. दिनेशजी कोळी साहेबांचं या ठिकाणी स्वागत आपण करतोय. शिवसेनेचे ते कार्यकर्ते आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या ठिकाणी शाखा प्रमुख आहेत, त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी होईल. मी रुपेश दादांना विनंती करतो, आयोजक स्वतः या ठिकाणी रुपेश दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय दिनेश कोळी साहेबांचं या ठिकाणी शिवसैनिक आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. दादांना विनंती आहे आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खूप खूप आभार. सार्थक म्हात्रे या ठिकाणी लॉलीपॉप दिला होता. पहिला चेंडू आपण बघतोय, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू होता, मात्र इथे मात्र आपण बघतोय की लेग साईडला या ठिकाणी शतरक्षक आहे. शतरक्षक चेंडूची उचल करतोय, चांगली फिल्डिंग आहे, फेकी देखील चांगली झाली. इथे एक सिंगल मिळाली. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 1 बाद 8. धावसंख्या 1 बाद 8. सार्थक पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून या ठिकाणी धावाला सुरुवात करतो. एक छोटासा रनअप आहे 7-8 पावलांचा, पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं. आताचा चेंडू बघा, बॅटच्या प्रॉपर पोर्शन मध्ये घेता आलेला नाही, फसवा चेंडू आहे. अक्षरशः जागेवरती या ठिकाणी उभा केलाय फलंदाजाला. गावस्करांचं एक सुंदर वाक्य आम्ही नेहमी म्हणतो, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. तुम्हाला बॅट दिले ती फक्त हवेमध्ये फिरवायला नाही, तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूचा समाचार घेण्यासाठी. आणि इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज थोडासा हवी होतोय. जशा धाबा या ठिकाणी यायला पाहिजे होत्या त्या धाबा येत नाहीत. आधीचा मॅच तुम्ही पाहिला असाल, त्यावेळेला सुद्धा धाबा बॅटिंगच्या माध्यमातून फर्स्ट बॅटिंग असताना त्या जमल्या नव्हत्या इरवाडी संघाला. तसंच चित्र या ठिकाणी आपण पाहतोय. इथे देखील ही खेळपट्टी आता, पण मात्र आमचे सूरज पांडे सर या ठिकाणी मला कळवतात की हा चेंडू हा खराब आहे, वाईट बॉल. एसटीच्या खूप बॉडीच्या आणि एसटीच्या खूप बाहेर टाकला चेंडू, फेकला गेलाय. त्याला मात्र या ठिकाणी पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्रा धाव मिळाली. धावसंख्या 1 धावेनं वाढलेली आहे. 1 बाद 9. 1 बाद 9. सार्थक पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. हा ब्लॉकलपचा चेंडू होता. चेंडू या ठिकाणी आपण बघतोय काय सुरेख या ठिकाणी झेल पाहायला मिळाला. परतावं लागेल या ठिकाणी. पलाशनं या ठिकाणी सुरेख असा झेल पकडलेला आहे आणि परतावं लागेल. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आमिर पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी आमिरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. या इनिंग मधला आपण बघतोय त्याला मात्र माघारी जावं लागेल. दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे आणि न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय मंदार पाटील. नवीन बॅट्समन मंदार पाटील या ठिकाणी आलेला आहे. एका बाजूला आहे जय गिरोबा जोहे संघ, दुसऱ्या बाजूला आहे श्रीराम बळवली संघ.
बळवली बी संघ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी खेळ करताना आपण पाहतोय, पण काय करणार इथे मात्र या ठिकाणी टॉस जिंकून जे प्रथम फील्ड घेतलेलं आहे जय गिरोबा टीमनं, तर समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला श्रीराम बळवली संघाला मात्र जखडून ठेवलंय. खेळ करावा लागेल, येणाऱ्या प्रत्येक चेंडूला व्यवस्थित समाचार झाला आणि इथेच धाबा आणल्या तर धाबा होतील देखील. मी म्हणतोय की 10च्या सरासरीनं तुम्हाला जावं लागेल, कदाचित 40 धाबा 40+ धाबा जर असतील तरी चालतील, त्या सुद्धा तुम्हाला पोषक अशा ठरू शकतात. एक फायटिंग टार्गेट प्रतिस्पर्धी संघ तेवढ्याच ताकदीचा आहे, त्यामुळे एक 40च्या आसपास धाबा यायला पाहिजेत. यावेळेला आणखीन एक संधी, पण संधी मात्र हुकली आहे बघा. बॅटची कडा साठली होती, आवाज इथपर्यंत पोहोचला होता, पण मात्र या ठिकाणी झेल होऊ शकला नाही, गॅदर केला गेला नाही यष्टिरक्षकाकडून, त्याच्यामुळे सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाचं. पण बघा बॅट आणि चेंडू याच्यामध्ये जो संघर्ष व्हायला पाहिजे तो संघर्ष या ठिकाणी कुठेही दिसत नाहीये की ज्या धाबा व्हायला पाहिजेत. मगाशी जे आम्ही पाहिले षटकार, जे चौकार आम्ही या ठिकाणी पाहिले, ते षटकार चौकार कुठेतरी गायब झालेत असंच मी म्हणेन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सार्थक याचा, यावेळेला पुन्हा एकदा फटका आहे, पण ग्राउंड शॉट पद्धतीनं कार्पेटला या ठिकाणी गुदगुदी करत चेंडू येतो या ठिकाणी डीप मिडऑफच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कव्हरला त्या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या बाजूला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, मात्र एकच सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढते, धावसंख्या होती ती डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले. 2 बाद 10. पहिला बाद झाला तो म्हणजे प्रदीप घरत आणि दुसरा बाद झाला आमिर, जे सलामी या ठिकाणी सलामी वीर होते. ते सलामी वीर मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. प्रकाश पाटील आणि मंदार. यावेळेला आणखीन एक चेंडू आपण बघतोय, काय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बघा. पहिल्या ओव्हरमध्ये माझे गुणलेखक मित्र मला कळवतात, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 7 आणि या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा. काय कमालीची गोलंदाजी, वाखडण्याजोगे गोलंदाजी आहे. क्रिकेटला शोभेशी अशी गोलंदाजी आपण पाहतोय. 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 बाद 10. डबल फिगर मध्ये धावसंख्या आहे. अजून 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. स्टेजवरती पाण्याची व्यवस्था करा. आपण बघतोय की अनेक दर्शक अजूनही या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. कोणी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मध्ये बसलेले आहेत, काही या ठिकाणी आमच्या मागे देखील आहेत, समोर देखील आम्हाला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. त्या तमाम प्रेक्षक वर्गाचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, कारण प्रेक्षक वर्ग असेल तरच कॉमेंट्रीला देखील मजा असते. आम्ही जे ऐकवतोय तो प्रेक्षकांसाठी ऐकवतोय, म्हणून प्रेक्षक वर्ग देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. धन्यवाद सर्वांचं, मनापासून खूप खूप आभार. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. तिसरं षटक या ठिकाणी पेण नगरपालिका एंड कडून या ठिकाणी टाकलं जाणार आहे. गोलंदाज वापरलाय पलाश मोकल, ज्यानं मगाशी एक सुरेख झेल पकडला होता आमिरचा. तो पलाश मोकल या ठिकाणी आपण बघतोय बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. फर्स्ट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू या ठिकाणी खराब चेंडू टाकला गेला. पहिला चेंडू पलाश मोकल याचा हा खराब चेंडू आहे. एष्टीच्या बाहेर आलाय, लेग एष्टीच्या बाहेर असल्यामुळे पंचांनी दोन्ही हात धरतीला समांतर केले. अगदी शाहरुख खान सारखी ऍक्शन केली. आओ गले मिल जाओ. आताचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय थोडासा इन झालेला आहे, आतमध्ये आहे. यावेळेला या चेंडूला समाचार द्यायला पाहिजे होता, पण मात्र हा चेंडू त्यांनी सोडून दिलाय फलंदाजानं. बॅटवरती घेतला असता तर नक्की एक सिंगल जरी मिळाली असती तरी मात्र स्ट्राईक रोटेट झाली असती. अधूनमधून या ठिकाणी एखादा चेंडू बॅटवरती घेणं सुद्धा क्रमप्राप्त असतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही चेंडू बाहेर जातात, पण बॅटवरती घेणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं असतं. हा चेंडू चांगला आहे, या चेंडूला कोणताही समाचार नाहीये. इस गेंद को हिंदी में बिंदी गेंद कहा जाता है. आता मात्र बघा बॅटची कडा साठून या ठिकाणी चेंडू आला होता. इथे मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा जाऊ की नको जाऊ, या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी देखील या ठिकाणी प्रयत्न देखील झालाय आणि सॉरी एकच धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. अबाधबीचा खेळ होता, एकच धाव पूर्ण झाली. धाव संख्या झालेली आहे ती 12. यानंतर पुढील होणारा सामना वर्धविनायक रामवाडी विरुद्ध रुचिता 11 भाल. रुपेश दादा पाटील यांचं हे सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडूला हवेमध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि फटका फसला. इथे मात्र पकडला झेल आणि बॅट्समनचा संपलाय खेळ. परतावा लागेल. आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद झालाय.
प्रकाश पाटील डीजे. बघा प्रकाश या ठिकाणी बाद झालेला आहे. प्रकाश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन झाला आणि नवीन बॅट्समन आलेला आहे राहुल पाटील. अनेक पाटील या ठिकाणी आहेत, परंतु पाटील मध्ये ज्या पद्धतीने जसा खेळ व्हायला पाहिजे तसा खेळ मात्र या ठिकाणी या बॅट्समन पाटील जेवढे झालेले आहेत त्यांच्याकडून आपण पाहिलं नाही. इथे मात्र या ठिकाणी धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. झेलच्या स्वरूपात हे विकेट गेलेले आपण पाहिल्या. त्याच्या आधी सुद्धा झेल झाला होता, आता देखील या ठिकाणी तिसऱ्या विकेटचा हा सुरेख झेल आपण या ठिकाणी पाहिला. चांगली फिल्डिंग आहे, सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि टॉस जिंकून जे काही निर्णय घेतला गेला फिल्डिंगचा तो अर्थात जय गिरोबा जोहे संघाचा नक्कीच संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो असं मला तरी वाटतंय. यावेळेला मात्र चांगला केला, आडवी बॅटनं चेंडू खेळून काढलेला आहे आणि डीप स्कोर लेगच्या डोक्यावरून मारलेला हा अतिशय जबरदस्त दणदणीत खणखणीत षटकार, छक्का, दे धक्का, डीजेवाले को मौका. बघा आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेले, त्याच्यावरती षटकार आला, अजून एखादा षटकार आला याच ओव्हरमध्ये तर धाबा चांगल्या या ठिकाणी होऊ शकतात, पण यायला पाहिजे. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय चेंडू उचली घेऊन बाहेर गेलेला आहे. पंचांनी दोन्ही हात धरतीला समांतर केलेला आहे. चेंडू खराब आहे, वाईट बॉल. आणखी एक्स्ट्रा धाव या ठिकाणी बोनस स्वरूपामध्ये मिळालेली आहे. संघात एक षटकारानंतर सेटिंग लेंथ आणि लाईन ही बिघडली गेली, दिशा भरकटली गेली गोलंदाजाची आणि हा वाईट बॉल आलाय. धावसंख्या 1 धावेवर वाढली, धावा झालेल्या आहेत 19. आताचा चेंडू चांगला चेंडू आहे. कधी चांगले चेंडू पडतायत, कधी खराब चेंडू पडतायत, पण अधूनमधून आतापर्यंत या ठिकाणी पाहिलं तर या ओव्हरमध्ये 2 खराब चेंडू पाहिले होते आणि आताचा चांगला चेंडू आहे. हा डॉट बॉल आपण पाहिला, निर्धाव चेंडूची झाली सांगता. या चेंडूवरती खरं तर समाचार घ्यायला पाहिजे होता. आधीचा वाईट बॉल होता, थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे, पण मात्र यस इथे मात्र या ठिकाणी षटक संपलंय आणि 3 षटक झालेले आहेत पूर्ण. थर्ड ओव्हर कंप्लीट आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुणलेखक मला कळवत आहेत ते म्हणजे 19 धावा. 3 बाद 19. फार कमी धावसंख्या आहे. आधीच्या मॅच मध्ये फक्त 25 धावा होत्या, आता या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा आहेत. काय झालंय मैदानामध्ये आपण बघतोय की बॅटिंग होत नाहीये बॅट्समन कडून, गोलंदाजाला खेळपट्टी पोषक होत चाललेली आहे. जर वातावरण आपण बघितलं तर गारवा आहे, पण तरी देखील ग्राउंड चांगला आहे, अतिशय चांगला ग्राउंड बनवलाय, खेळपट्टी देखील पोषक आहे, टप्पा अचूक पडतोय, पण मात्र बॅट्समनला चेंडू बॅटवरती घेता येत नाही. कारण काय स्पष्ट कळलं नाही, परंतु शेवटचं षटक अंतिम षटक या ठिकाणी बाकी असणार आहे. पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार देवा पेरवी यांना विनंती आहे, आपण कुठे असाल तर इथे स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपण आमंत्रित केलं गेलंय, आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. तर शेवटचं षटक निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये किती धावा गोळा केल्या जातील, खरं तर हाणामारी करावीच आहे, कारण 19 धावात 18 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झाला, फक्त 19च धावा धाव फलकावरती लागलेला आहे. 3 विकेट या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन झालेल्या आपण पाहिल्या आणि आता स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे फलंदाज मंदार पाटील आणि नॉन स्ट्राईकला आहे राहुल पाटील. मंदार पाटील समोर उभा आहे आणि बॉलिंग मार्क वरती शेवटचं षटक टाकण्यासाठी अनिकेत मोकल. बघा एका संघाकडे पाटील आहेत, दुसऱ्या संघाकडे मोकल आहेत. यावेळेला उडवलाय हवेमध्ये, बघणार या ठिकाणी आणि खरोखरच उंची आणि लांबी देखील खूप लांब आहे. हा दोन्ही या ठिकाणी आमचे पंच आपण पाहतोय, आमचे पंच मेन पंच आम्हाला सांगतात आकाशाकडे हात करून की हा षटकार आहे, छक्का, दे धक्का. (25 रन्स) 25 धाबा धाव फलकावरती आलेल्या आहेत. पाव शतक फलकावरती लागलं. मी म्हटलं की हे हाणामारीचं षटक आहे, याच्यावरती हाणामारी करावीच लागणार आहे आणि ती बॅट्समननं केली देखील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू
यावेळेला मात्र ग्राउंड शॉट पद्धतीने फटका खेळून काढलेला आहे. या ठिकाणी ऑफ साईडला येतोय क्षेत्ररक्षक, चेंडूची उचल करणार, फेकी करणार, तोपर्यंत मात्र एकच धाव प्राप्त या ठिकाणी झाली आहे. सॉरी, दोन धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या बघा, एक धाव अतिशय जलद गतीनं पूर्ण केली, डोळ्याची पापणी लवते न लवते दुसरी धाव घेण्यामध्ये कोणतीही दिरंगा नाही आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडेल. संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27 धावा, 27. लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 27. चांगला माहोल आहे. क्रिकेट म्हणजे सर्वांचाच आवडतीचा विषय. अगदी लहानापासून या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी क्रिकेटला पसंती देतात आणि तेच आपण या ठिकाणी पाहतोय. मोठे झाल्यानंतर देखील आपलं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला उंच करायचं आहे, मोठं करायचं, आपल्या गावाचं नाव, टीमचं नाव, आपल्या संघाचं नाव देखील मोठं करायचं आहे. यावेळेला चेंडूला टपली दिलेली आहे, मात्र या ठिकाणी आपण बघतोय या फटक्यामध्ये तेवढी जान म्हणता येणार नाही. एक सिंगल मिळालेली आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये एक सिंगल येऊन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या अंकावरती. 28 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत या ओव्हर मधले चेंडू पडलेले आहेत ते म्हणजे 3. अजून 3 चेंडू बाकी आहे. 3 टू गो. खेळ करावा लागेल. अजूनही धाबा आणायच्या आहेत. 2 मोठे फटके आले तर धावसंख्येला एक चांगला आकार येऊ शकतो, पण आणावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. ज्या वेळेला आपला खेळ मैदानामध्ये होतो, एखादी पारी आपल्याला आठवायची आहे की मागच्या वेळेला आपण कसं खेळलो होतो, आता देखील आपल्याला चांगला खेळ करून दाखवावा लागेल आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडू खेळून काढलेला आहे. स्क्वेअरलेग, डीप स्क्वेअरलेगच्या बाजूचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, तोपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करीत असताना या ठिकाणी मात्र राहुल याची महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जाईल. कारण बघा, आपण बघतोय की अतिघाई संकटात नाही, जसं वाटलं होतं की आता पुन्हा दुसरी धाव घेतोय की काय, परंतु मात्र ही आणखीन एक मंदार याची महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला चालली. बघा, पंचांनी बाद केले मंदार याला, त्याच्यामुळे अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असतो आणि मंदारला मात्र या ठिकाणी माघारी जावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे शेवटचं षटक चालू असताना आपण बघतोय धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. इथे विकेटवरती विकेट जाते. 4थी विकेट तंबूच्या आसऱ्याला गेलेली आहे. ते आता श्रीराम बळवली बी संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतोय, जागा बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय, गॅप सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मात्र तेवढं यश काय मिळत नाहीये श्रीराम बळवली बी टीमला. एकीकडे जे गिरोबा जो हे संघाचे गोलंदाज आहेत, सुपर डुपर असे गोलंदाज त्यांनी या ठिकाणी या मैदानावरती खेळवलेले आहेत. आताचा चेंडू मात्र व्यवस्थित बॅटवरती घेता आला नाही, थोडासा बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक सिंगल प्राप्त झालेली आहे. लेग बाईटचा इशारा आलाय. ओके, यस पंच बघा अगदी परफेक्ट आम्हाला अंदाज देत आहेत. इथे लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव या ठिकाणी घेतली गेली. असं वाटलं होतं की एखादा चांगला फटका होईल, परंतु मात्र या ठिकाणी फटका झालेला नाही, पण मात्र एक लेग बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी पंचांनी इशारा दिला की ही धाव लेग बाईटच्या स्वरूपात धाव घेतली गेली आहे. एक धावीनं धावसंख्येमध्ये भर पडली. धावा 4 बाद 30. एका षटकाराची गरज आहे. यावेळेला मग चांगला फटका आहे, पण मात्र तो आतमध्येच राहिला. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर कंप्लीट झाल्यात, पण मात्र 2च धाब्यांवरती या ठिकाणी रोखलं जाईल कदाचित. यस, तर 2 धावा कंप्लीट, 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्या टोटल झाली ती म्हणजे 32. विजयासाठी धावा गोळा करायच्या आहेत. 24 चेंडू 33 धावा. विरुद्ध रुचिता 11 भाल यांच्यामध्ये या ठिकाणी 2
संघांमध्ये पुढची लढत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला कृपया टॉस साठी याचे टॉस बॉक्सवरती. रामवाडी विरुद्ध भाल, चला टॉस साठी यायचं टॉस बॉक्स वरती. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. एका बाजूनं वृत्तविनायक रामवाडी संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूनं रुचिता 11 भाल संघ. दोन्ही संघांचे कर्णधार. पहिले सत्र संपलं आणि पहिल्या सत्रानंतर नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. भाल संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा. चला कपिल दादा कोहली आपण तातडीनं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. हॅलो, चला कृपया टॉस साठी यायचं आहे. रामवाडी टीमचे कॅप्टन आपण पुढे असाल तर कृपया लवकरच टॉस बॉक्स वरती यायचंय. मी हजर आहे आणि प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी भालचे आलेले आहेत. रुचिता 11 भाल संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला लवकर कृपया लवकर यायचं कॅप्टन रामवाडी. हॅलो, या ठिकाणी मी विशू गिरी आणि विशाल यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. विशाल आणि विशू गिरी टॉस साठी यायचं आहे. विशू, चला लवकर कृपया. वर्धविनायक रामवाडी संघाचे कॅप्टन कृपया मॅच या ठिकाणी सुरू होण्याच्या अगोदर टॉस झाला पाहिजे. या लवकर. आज या ठिकाणी आपण बघतोय की भव्य दिव्य प्रकाश झोतातील सामने डे नाईट स्पर्धा पाटील आयोजित भव्य दिव्य या ठिकाणी स्पर्धा मनसे चषक 2025 स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. आणि आजचा पहिला दिवस आहे. आज शुक्रवारी या ठिकाणी या शृंखलेला सुरुवात झालेली आहे. तर सेकंड राऊंडचा पहिला मॅच या ठिकाणी खेळवला जातोय. या गटामधील या ठिकाणी आपण बघणार आहोत. एका बाजूला वर्धविनायक रामवाडी तर दुसऱ्या बाजूला रुचिता 11 भाल यांच्यामध्ये नाणेफेक आपण करणार आहोत. आणि नाणेफेकीसाठी या ठिकाणी आमचे विशू गिरी आहेत आणि त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायचंय. कोण कॉल करतोय बघा. हेडचा कॉल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. वर्धविनायक इथे टेल आलेला आहे. अर्थातच आपण बघतोय की रुचिता 11 भाल संघानं नाणेफेक जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे आपला? क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण काय असेल? काय नाही, थंडी आहे, थोडंसं वातावरण लो आहे, त्यामुळे थोडे बॅटिंग साईड थोडी लो आहे, त्यामुळे फिल्डिंग घेतलेली आहे. नक्कीच. जर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा त्याच ताकदीचा आहे. एका बाजूला आपल्या समोर या ठिकाणी रामवाडी संघ आहे, चांगले खेळाडू आहेत. तर किती धावापर्यंत तुम्ही त्यांना प्रयत्न कराल? आम्ही त्याला कमीत कमी धावा म्हणजे 40च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तर आपल्यासोबत या ठिकाणी एक चांगले बॅट्समन अर्थात रामवाडीचे या ठिकाणी चांगले खेळाडू आहेत. सर काय सांगाल? खरं तर तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, चांगला संघ आपल्या समोर आहे. किती धावांपर्यंत टार्गेट असेल आपला? 50 धावा कराल. खरं तर एक सुंदर असं आयोजन केलेलं, आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन खूप चांगलं आहे. लास्ट इयर मी खेळलो, आता पण खेळलो. खरंच खूप चांगलं आयोजन आहे. नक्कीच अशी स्पर्धा व्हायला पाहिजे का पेडमध्ये? नक्कीच दरवर्षी नक्की स्पर्धा व्हायला पाहिजे, कारण खेळाडूंसाठी ही तर पर्वणीच मी म्हणेन आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा ही पर्वणी आहे. लक्षात घ्या, आयवा कॅचसाठी, आयवा झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. याची कृपया प्रेक्षकांनी देखील नोंद घ्यायची आहे. जेवढे प्रेक्षक आता देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना ही सुवर्ण संधी. वळूया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. येस, थँक्यू. सुभाष टेंबे सरांचा आवाज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकला. सेकंड इनिंगसाठी खरं तर 33 धावसंख्येची आवश्यकता असेल. टीम जय गिरोबा जोहे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. जोहेच्या अगेन्स्ट टीम श्रीराम बलवली. पहिल्या सत्रामध्ये
32 रन्स आपण पाहिल्या 4 षटकांमध्ये. तर 33 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी जरूर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 चेंडू नंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. बिन बाद 3. लॉफ करण्याचा प्रयत्न इनफिल्डला कव्हर करत असताना डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता जरूर, परंतु चेंडू मात्र चाललाय एक टप्पा घेत सीमा पार, चौकार. सार्थक म्हात्रे आणि पलाश मोकल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 33. कविराज खरं तर लो स्कोरिंग मॅच म्हणावी लागेल. रजनी क्रिकेटमध्ये 4 षटकांच्या मॅचमध्ये 33 धावा अगदी माफक असं आव्हान या ठिकाणी जरूर सेट केलंय बलवली या संघाने. इट्स अ व्हाईट बॉल. सिंगल रन्स स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 8 रन्स. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मनसे चषक 2025 पर्व 4 च्यावर आहे. तमाम पेन शियाना गर्व. अप्रतिम आयोजन. सन्माननीय रुपेशदा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर होता. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना कॅच ड्रॉप. आलेली संधी तुम्हाला पकडावी लागेल. प्रत्येक झेल या ठिकाणी घेणं आवश्यक असेल. अर्थातच ते जर का तुम्हाला डिफेन्स करायचे आहेत तर कॅचेस अतिशय महत्वाच्या. सार्थक म्हात्रे आणि पलाश मोकल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑन असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती 9 धावा धावफलक्यावरती आपण पाहतोय. ऑफ स्टिकचा बराचसा दूर चेंडू राहिला आणि तदनंतर पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रास मध्ये 1 रन्स ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने डबल फिगर मध्ये धावसंख्या पाहायला मिळेल 10 रन्स. 10 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. आणखीन एक संधी होती. राईज होणारा चेंडू जरूर आपण पाहिला. बॅटची एज घेत यष्टीरक्षकाला बीट केलं. तदनंतर खेळाडू सुरक्षित राहिला. 1 सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 1-1. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू त्या ठिकाणी बाकी असेल. उद्या खरं तर सायंकाळी ठीक 4 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. अर्थातच पहिली मॅच असेल जय भवानी कोपरुलीच्या अगेन्स्ट गावदेवी वरेडी बी. आपण ठीक 4 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 4 वाजता आपली उपस्थिती अनिवार्य असेल. जय भवानी कोपरुलीच्या अगेन्स्ट गावदेवी बी. जरूर दोन्ही संघांना या ठिकाणी आम्ही सूचित करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम जय गिरोबादेव जोहे संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल बिनबाद 18 धावा. 18 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. क्षमासवी 15 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. स्कोरिंग मिस्टेक. येणारे 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण जरूर पाहतोय. रात्रीचे 1:04 झालेत. भरपूर व्ह्युअर्स लाईव्ह मॅच पाहत आहेत. विशेष करून जोहेचे सर्व समर्थक त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. त्याचप्रमाणे शिवसाई मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. अनिकेत पाटील यांचं शुभ आगमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
नोटेड हनुमानपाडा टीम मधील खेळाडू आहेत आणि हनुमानपाडा खरं तर ग्रामपंचायतीचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय अनिकेत चं या ठिकाणी शुभागमन होत असताना रुपेश दादा पाटील यांचे कट्टर समर्थक आणि खरं तर ग्रुप ग्रामपंचायत जोहे चे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन खरं तर सन्माननीय गोपीनाथ शेटजी मोकल साहेब मंचकावर विराजमान आहेत. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला परंतु ऑफ स्टिकच्या बराचसा दूर चेंडू राहिला. इट्स अ व्हाईट बॉल. असं वाटलं की कदाचित हा डॉट बॉल असेल. ग्रुप ग्रामपंचायत जोहे विद्यमान सदस्य सन्माननीय आदरणीय गोपीनाथ शेटजी मोकल साहेबांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. जोहे टीमसाठी खरं तर मोलाचं योगदान आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी सामना पाहण्यासाठी साहेबांची उपस्थिती जरूर मंचकावर आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण गरीबी में आटा गेला अशी म्हण खरं तर हिंदीमध्ये आहे आणि एकतर रन्स कमी आहेत आणि फील्डच्या द्वारे तुम्ही जर का एक्स्ट्रा रन्स द्याल तर सामना कदाचित तुम्हाला गमवावा लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 33 धावसंख्येचं टार्गेट आहे. जागा बनवली त्या ठिकाणी लेट कट करण्याचा प्रयत्न डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि सिंगलला कंप्लीट केलं डबल मध्ये रन्स आल्या. 2 टाळ्यांचा कडकडाट टाळ्यांचा प्रतिसाद त्या ठिकाणी जोहे संघासाठी आपण पाहतोय. पण दोन्ही टीम्स ऑरेंज कलरच्या जर्सी मध्ये आहेत. भगवा रंग स्वराज्याचं प्रतीक म्हणून या भगव्या रंगाला विशेष महत्व आहे. भगव्या ध्वजाखाली खरं तर स्वराज्याची स्थापना महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. चांगला फटका आला ऑन द कार्पेट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21-21. विजयासाठी अद्यापी 12 धावसंख्येची आवश्यकता असेल. फुल टॉस होता. फुल टॉल वसूल करायचा होता परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु या चेंडूवर मात्र 2 रन्स बॅटिंग करणाऱ्या जोहे टीमला मिळाल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतो 23-23. अद्याप 10 धावसंख्येची आवश्यकता असेल. जय गिरोबा जोहे या टीमला. अप्रतिम खरं तर आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष सन्माननीय देवाभाई पेरवी यांच्या वतीने जोहे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. खरं तर देवाभाई पेरवी यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण खरं तर पाहिली. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. कव्हर ला क्रॉस करत असताना चेंडू मात्र सीमा पार आणि 4 रन्स 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती 27. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नेक्स्ट मॅच साठी वरद विनायक रामवाडे आणि रुचिता 11 भाल या दोन्ही टीम्सला आम्ही आमची विनंती असेल ज्या संघाने टॉस जिंकलाय लवकरात लवकर आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. 1 साइडेड मॅच मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळाली. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना जय गिरोबा जोहेच्या अगेन्स्ट श्रीराम बलवली बी. अमीर पाटील आणि अविनाश ठाकूर खरं तर यांचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघर्षमय सामना जरूर राहिला परंतु काही प्रयत्न थोडे कमी राहिले बलवली संघाकडून असं मात्र म्हणावं लागेल. विजयासाठी अद्याप निकेत 6 धाव संख्येची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू 2 षटक आणि 6 धाव संख्येची आवश्यकता असेल.
ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज पलाश मोकल, तर नॉन स्ट्राईकला असेल सार्थक, अर्थातच दादू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू, रायझिंग सुपरस्टार, खर तर जोहेचं भवितव्य. दिनेश पाटील यांच्याकडून प्रणिलने जर का झेल पकडला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि अनिकेत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एका कॅच साठी तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज. बॅटची एज अँड टेकन, कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट. 12 चेंडू आणि 6ची आवश्यकता असताना फलंदाज पलाश मोकल बॅक टू द पॅव्हलियन. जगात भारी 19 फेब्रुवारी, कपाली केशरी गंध, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त, मुखाने एकच नामघोष, जगदंब जगदंब जगदंब. खूप चांगलं संगीत गोल्डन डीजे च्या माध्यमातून आपण ऐकलं. फर्स्ट विकेट डाऊन, धक्का पहिला. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम जय गिरोबा चोहे संघाचा फलंदाज पलाश मोकल माघारी परतला आणि तिसऱ्या क्रमांकावर सिद्ध मोकल. सेन्सिबल क्रिकेट, चेंडूला सन्मान दिलाय. कव्हर रिजन मध्ये हलक्या हाताने चेंडूला ढकललं. रन्स मिळेल एक सिंगल. सन्माननीय नितीन दादा मोकल यांचे सुपुत्र अर्थातच सिद्धेश मोकलला आपण पाहतोय. 40+ क्रिकेट काय अप्रतिम राहिलं होतं अक्षय पाटील सर. पहिल्या मॅच मध्ये ज्यार्थी नितीन मोकल दादांनी जी बॅटिंग केली होती, तुफानी फटकेबाजी, प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि विशेष करून वैकुंठदादा पाटील यांनी देखील भरपूर कौतुक केलं होतं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 29-29. अद्याप ही विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता असेल जोहे संघाला. अप्रतिम क्रिकेट खरं तर आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. विनिंग स्कोर त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. विनिंग स्ट्रोक्स देखील पाहायला मिळाला आणि याच फटक्यानंतर मात्र हा सामना मात्र इकडे संपलाय आणि या मॅच मध्ये विजय मिळालाय टीम जय गिरोबा जोहे संघाला. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम श्रीराम बलवली बी.